हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट असणार आहे वर म्हणजे इतकी वेडी आहे, इतकी म्हणजे काय बोलते, वेडी नाही आहे, अति शहाणी आहे आणि एकदम म्हणजे मला वाटतं की हिचं काहीतरी वेगळेच धंदे चालले आहेत. हिचं व्हिडिओ बनवणं आणि व्लॉगिंग आणि कॉन्टेंटच्या चक्करमध्ये ही इतकी बहकली आहे, इतकं की काय आता दुसरा काही हिच्याकडे ऑप्शनच नाही आहे. मला वाटतं फक्त आता तेच आहे की असंच काहीतरी करून ब्लंडर करून इकडचं तिकडे तिकडचं तिकडे फिरवा फिरवी उडवा उडवी असं उलट पुलट काहीतरी करून करून आपलं व्हिडिओ बनवत राहायचे आणि लोकांना कन्फ्यूज करत राहायचं आणि नेगेटिव्हिटीमधनं पब्लिसिटी घ्यायची. नेगेटिव्ह पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी हे हिने एकदम धोरण बनवलेलं आहे. हिच्या व्लॉग्सला काहीही अर्थ नाही आहे. एकदा एक बोलते म्हणजे काय चाललं काय आहे. आणि मला वाटतं हिने ही एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की असंच काहीतरी करायचं, असं मुद्दाम. लास्ट टाईम तिला हे चांगलंच माहिती आहे की ते पुणे नाशिक पुणे असं करून हिने खूप छापले, लोकांनी अक्षरशः शिव्या घातल्या. पण त्यासाठी ते शिव्या घालण्यासाठी पण व्हिडिओज बघावे लागतात ना, तर त्यातून ही गोळा करते. आणि तसं जे कॉन्टेंट जास्त वर्क करतं त्या कॉन्टेंटवर ही भर देते आणि तशा प्रकारचे चाळे करते. त्या चक्करमध्ये हिच्या मुलांची वाताहत होणार आहे. संसार वाऱ्यावर सुटला आहे. बऱ्याचशा गोष्टी आता हळूहळू थोड्याफार प्रमाणात तुम्हाला पण क्लिअर झाल्या असतील की काय चाललं आहे हिच्या आयुष्यात. मध्ये ही असले चाळे करते आहे की यूट्यूबवरती काहीतरी रात्री अपरात्री व्हिडिओ अपलोड करायचा किंवा काहीतरी कम्युनिटी टाकायची आणि मग डिलीट करून टाकायचं. तर ती जी त्या कम्युनिटी आणि ते जे व्हिडिओज आहेत ते जर कोणी बघितले असतील तर त्याच्यावरून क्लिअर आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी हिने सांगितल्या होत्या की काय चाललं आहे. आणि बहुतेक काहीतरी असं म्हणजे हिच्या नवऱ्याचं काहीतरी बाहेर खालीपणामुळे काहीतरी बऱ्याचशा गोष्टी बिनसलेल्या आहेत आणि हिने त्याला माफ केलं आहे. आणि मग परत काहीतरी झालं आहे आणि मग मी परत त्या फेजमधनं जाते वगैरे, हे सततचं हिचं चालू आहे. बट मला एक गोष्ट कळत नाही आहे की माय गॉड, म्हणजे मला असं वाटतं आहे की लोक कुठल्या एक्सटेंटला जातात. हे व्लॉगिंग, हे यूट्यूब, ह्यातनं येणारा पैसा हा माणसाला कुठल्या थराला नेऊन पोचवतो हे खरंच म्हणजे अक्षरशः डोक्याला मुंग्या आणणारं आहे. एका बाजूला हे असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मग लगेचच हातात हात घ्यायचा, नाहीतर मग परत तिसऱ्या दिवशी म्हणायचं की मी खूप भयंकर परिस्थितीतून जाते आणि खूप त्रास होतो आहे आणि काय सांगू नाही शकत, इतकं त्रास आहे, पण मी हे सहन करणार कारण मी खूप स्ट्रॉंग आहे. आणि असं काहीतरी बरळायचं. मग नंतर मंगळसूत्र घ्यायचं, मग बोलायचं मी पैसे वाचवते, मग बोलायचं की आता मी एके ठिकाणीच राहणार. मग मुलांच्या मनावर परिणाम होतो इकडे तिकडे सारखं केलं की. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणायचं की मी आता परत शिफ्ट होण्याचा विचार करते. अरे भाई, म्हणजे कहना क्या चाहते हो. हे हिच्या मुलांच्या बाबतीतलं असू दे, हिचं पर्सनल असू दे, हिचं लव्ह लाईफ असू दे की हिचं मॅरेज लाईफ असू दे, काहीही असू दे, हिचं सगळ्यामध्ये काहीतरी विचित्रच चाललेलं असतं, काहीतरी ब्लंडरच करत असते. आणि मला असं वाटतं की हिने असंच काहीतरी करून त्याला फसवलेलं आहे. त्याला कधी हिच्याशी काही करण्यात काही इंटरेस्टच नव्हता. तो पण त्याच दोन व्यक्तींपैकी एक होता, तिसरी व्यक्ती होता जे हिच्यावरती चान्स मारत होते. पण मला असं वाटतं की ते थोडे शहाणे होते, ते वरचेवर हिच्यावरती चान्स मारत होते. भलेही त्यांची नंतर हिने बदनामी केली, पण ॲटलिस्ट त्यांनी तेव्हा चान्स मारून घेतला असेल आणि हिने तो मारू पण दिला असेल. ज्या प्रकारची ही आता जशी हिची वागणूक आहे, जसं ही दाखवते, तर 101% हिने फुल ऑन म्हणजे सगळं काही पार करून बसलेली बाई आहे. आणि नंतर म्हणजे ते असतात ना काही जण, म्हणजे मी खरंच असं कोणावर ॲलिगेशन नाही लावत आहे, पण हे ओव्हरऑल जे काही बघितलं आहे ना, हिचा जो प्रवास बघितला आहे ना यूट्यूबवर, नंतर मग ते हग्गू मोशनवर हिने जी काही गरळ ओकलेली आहे, ते सगळं पाहता असं म्हणजे लिटरली हेच असं वाटतंय की खरंच म्हणजे एखाद्या स्त्रीचं कुठेतरी म्हणजे कोणतरी असं वाईट नजर वगैरे टाकते एखाद्या ठिकाणी होऊ शकतं, पण ही जिथे जाते तिथे हिला हा सेम एक्सपिरियन्स येतो. पहिल्या कामाच्या ठिकाणी पण सेम आला, मग दुसऱ्या ठिकाणी गेली तिथे पण सेम आला. आणि ते पाहता या चच्च्याने ते हेरलं आणि त्याने वेगळा गेम केला. त्याने तिला असं डायरेक्ट मागणी करण्यापेक्षा ह्यांच्यापेक्षा मी काहीतरी वेगळं करतो असं करून तिला यूज करायला गेला. इमोशनली ट्रॅप करून मग यूज करण्याचा असा ह्याचा डाव होता. पण त्या डावात तोच अडकला, कारण ही पोचलेली बाई त्याच्या गळ्यातच पडली आणि मग त्याला लग्न करावं लागलं. कारण ऑलरेडी म्हणजे ते राता लंबिया करून झालं होतं, सगळं काही करून
करून पार पडलेलं होतं आणि मे बी काही असं सांगितलं असेल आणि आपल्या आईवडिलांना आता हा काय उत्तर देणार होता की मी असं कुठल्या तरी मुलीबरोबर असं सगळं करून पार झालेलो आहे, जे हे आताही हा असंच वागतो हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे मग आईवडिलांना सांगितलं की बाबा झालं मला हिच्यावर प्रेम, आता प्रेम नव्हतं तरी आता गळ्यात पडली आणि आता काय, आता तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला एक्सपोज करेन वगैरे. हेच मी म्हणते ना की काय आता कोणावर विश्वास ठेवायचा, कोण कसं आहे, कोण काय करतंय, ह्यांचं स्वतःचं जे काही इतिहास भूगोल पाहता ह्या बायकांचा म्हणजे काय, ह्यांचं स्वतःचं चारित्र्य आणि स्वतः काय आहेत आणि मग नंतर मग म्हणायचं की आमच्याविषयी असं बोलू नका, आमच्याविषयी. अरे तुमच्याविषयी बोलायला तुम्हीच तोंड देता लोकांना. कळतंय का तुला चड्डे? हां, खूप रडत होतीस ना. हां, माझ्याबद्दल नका बोलू प्लीज, माझ्याबद्दल काय पण बोलू नको, एका बाईबद्दल असं बोलायचं तुला काय हक्क नाही आहे प्लीज. नौटंकी हे सगळं नाटक करून त्याच्या गळ्यात पडली आणि नंतर मग आता ती अशी म्हणजे अडकलेली, काहीतरी आता कसं काढायचं म्हणून तो काही बाज नाही आला, कारण ऑब्व्हियसली ना त्याला ते मनापासून नकोच होतं. हे गळ्यात पडलेली धोंड आता काय करायचं म्हणून तो धोंडा आता काहीतरी करून असं आता तो मूळ स्वभावात आलाय. आणि आता हिचं पण काहीतरी वेगळंच आहे, हिचं पण काही थांबतच नाही आहे. ही असली घाणेरडी गचाळ काहीतरी कसं काय कोण म्हणजे कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आहे या बाईने. काय ते घराचा अवतार करून ठेवते आणि काहीही कॉन्टेंट टाकते. काय ते पाल काय 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 इतकं घाण. त्या मुलीची नाही कदर, ती मुलगी आहे की काय करून ठेवलंय तिला काय माहिती. काय तर पूर्ण स्प्रे बॉटल त्या पालीवरती संपवली आणि ते तशीच ती भांडी, त्या भांड्यांवर पण ते उडालं असेल, त्या सगळं ओट्यावर ते उडालं असेल. आणि त्या मुलीने म्हणजे तिथे काय असं तिला मास्क वगैरे पण काय आता करायला लावलंयच, तर थोडं प्रिकॉशन, लहानच आहे तशी ती, काहीतरी तिला थोडंसं जपावं ते नाही, तसंच आपलं तिने इनहेल केलं असेल. उद्या तिला काय झालं, देव न करो कधी अशी वेळ यावी, पण होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आणि त्याला जबाबदार कोण असेल ना, तर ही घाणेरडी बाई आहे. स्कूलमध्ये गेली, ते स्कूलमध्ये पण म्हणजे मला त्या टीचरला विचारावं असं वाटतंय की टीचर म्हणजे हे शिक्षण वगैरे संस्था आणि हे काय क्वालिटी काय राहिली आहे का तुमची? तुम्हाला फक्त काय कॅमेरावर वगैरे काय दाखवायचं आहे, काय तुम्ही तिचा आगापिछा तुम्ही चेक केला आहे का? त्या बाईचं काय लेवल आहे, ती कशी आहे मुळात, तिच्या ह्याच्यामध्ये आपण दिसणं योग्य आहे का, त्याच्यामुळे आपली इमेज तर खराब होत नाही आहे ना, ह्या गोष्टी तुम्ही कधी विचारात घेतल्या आहेत का? आपल्याबरोबर ती इतरही मुलांचं शूट घेते, इतर पॅरेंट्सचं शूट घेते, हे तिने विचारून केलेलं आहे का? स्कूलची परमिशन घेतलेली आहे का? स्कूलकडे जर मी रिपोर्ट सबमिट केला तुमची नोकरी जाऊ शकते, हे तुमच्या लक्षात येतं आहे का? कसली वाट बघताय तुम्ही? हे कसली फालतूगिरी आहे, इतकी इरिस्पॉन्सिबल बाई. आणि त्या ड्रॉइंगमध्ये काय ते छापे काढले होते, हँडप्रिंट, त्याच्यामध्ये काय प्रोफेशनल होतं, काय प्रोफेशनल, सो प्रोफेशनल. हू डिड दिस, मामा और पापा? हे तुझ्या बापाकडे बघ आता, तर पोचला ना रिपोर्ट, काढेल मग तुला तिथून हाकलपट्टी होईल, ती बंदी लागेल आणि कुठे काम करता येणार नाही. ह्यांच्यासारखं म्हणजे ना खरंच इतकं घाण असा बाजार बसवला ना प्रत्येक गोष्टीचा की कुठेच म्हणजे असं कुठलीच संस्था अशी आपण म्हणू शकत नाही की 100% म्हणजे डेकोरम मेंटेन केला जातो. मग ते हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, आणि हे फालतू लोक तिकडे जाऊन आणि घाण करतात. कशाला काय आहे ते लहान मुलांसारखं, लहान मुलांनी कसंही केलं असेल, सगळ्यांचं छान असेल, इट इज सो प्रोफेशनल. काय प्रोफेशनल होतं त्याच्यामध्ये? काय प्रोफेशनल आहेच ही बाई, बऱ्याच गोष्टीमध्ये प्रोफेशनल आहे, एकदम बेकार प्रोफेशनल आहे. सांगू? मेल करा मला ऑफिशियल आयडीवर, सांगते तुम्हाला सगळं डिटेल. काय तर म्हणे की मला ना असं हार्मोन्सचं प्रॉब्लेम आहे आणि मी कसं माझ्या लगेचच हार्मोनल इश्यूज होतात, थोडं पण असं काही झालं ना की माझे हार्मोन्स लगेचच बदलतात. हो ग बाई, तुंबाडा बाई, तुझं काय, तुझं हार्मोन्स म्हणजे ते हिक्के घेऊन तुझं जास्त झाले, चाळवले तू आणि हार्मोन्स बदलले. आणि नंतर काय तर म्हणे की मला ना PCOD आहे, पण मला PCOS नक्कीच नाही आहे, 100% मला PCOD आहे. PCOS काय ते म्हणतात ते नाही आहे, कारण मला ना त्याच्याबद्दल काय माहितीच नाही आहे. अरे तुला काय माहितीच नाही आहे म्हणून ते तुला नाही आहे, आणि तुला माहिती तरी आहे का PCOS आणि PCODमध्ये काय फरक आहे? आणि चल बाबा, तुला डॉक्टरने वगैरे सांगितलं आहे, तू चेक करून घेतलं आहे, आणि तुला जर डॉक्टरांनी सांगितलं आहे तर त्यांनी तुला डेफिनेटली तुला त्याच्याबद्दल माहिती दिली असणार ना.
ह्याला काय अर्थ आहे की मला माहिती नाही म्हणून मला ते नाही आहे, आणि मला असं वाटतं हे माझे सिम्पटम्स आहेत तर मला हे आहे काय काय, म्हणजे काहीही बोलायचं. आणि सिरियसली ही तर आहे ना ब्रँड्सची पोलखोलच करते, म्हणजे लिटरली. हे चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं की काय, ही व्ह्यूजसाठी म्हणजे ही काहीही करते, ही कोणाचीच सगी नाही आहे. हिचं तर असं आहे की असं मी कसं माझ्या ऑडियन्सबरोबर ट्रू आहे हे दाखवण्यासाठी ही खरं बोलण्याचं नाटक करते आणि त्यांना उल्लू बनवते आणि त्यांच्याकडनं पण व्ह्यूजच्या रूपात छापते, आणि ब्रँडचं पण असं मी हे करते, प्रमोट करते आणि तुमचं काय आहे ते मी करून देते म्हणून त्यांचीच मारून त्यांच्याकडनं पण पैसे घेते. असली बाई आहे ही, बाप रे, हॉरिबल. म्हणे मी ग्लोचं दाखवण्यासाठी एका बाजूला बघा मी कसं फ्लॅशलाईट लावते आणि दुसऱ्या बाजूला मी फ्लॅशलाईट बंद केला आहे कारण मला तो ग्लो दाखवायचा आहे त्यासाठी. म्हणजे ब्रँडची तर लावली नाही ने, आणि ब्रँडकडनं पैसे घेऊन झाल्यानंतरच मला वाटतं ही हे चाळे करत असेल. म्हणजे ही जे शॉर्ट टाकते ना ते ब्रँडकडनं त्याचे पैसे घेत असेल. शॉर्टमध्ये ही असं काही म्हणजे जे स्क्रिप्ट आहे तेच दाखवते आणि ते तेवढ्या पुरतं करून देते ब्रँडला, आणि मग आपल्या व्लॉगमध्ये त्याचे जे क्लिप टाकते त्या क्लिपमध्ये ही दुसरंच काहीतरी म्हणजे त्यांची रियालिटी एक्सपोज करते. ते काही ब्रँडला बघायचा काही वेळ नसतो, ते काही ते बघत नाही, ते काही अप्रुव्हलला वगैरे पाठवायचं नसतं. त्याच्यामुळे ही असं करून ही दोगले चाळे करते. इतकी म्हणजे चाळवलेली बाई आहे ही. आणि काहीही बोलते की सारखं सारखं स्कूल चेंज केल्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो, म्हणून मग आता मी ठरवलंय की मी एकाच ठिकाणी राहणार आणि मग मी आता नाशिकला जाणार आणि मग तिथेच कंटिन्यू करणार, आणि आता 2 वर्ष झाली, आता ह्याचं प्रमोशनच होणार, मग हा बाहेरच जाणार. काय बोलते, काहीही, म्हणजे इतकं कसलं काय. आणि नंतर मग माझ्या ह्याच्यामध्ये खूप वाईट फेस चालला आहे आणि माझं काय खरं नाही आहे, मी सांगू नाही शकत, आणि खूप नरकातून जाते आहे मी, आणि नरकाची फिलिंग आहे आणि हे ते. आणि मग नंतर लगेच 2 दिवसांनी काहीतरी सोनं खरेदी करते आणि मग एका बाजूला बोलते मी पैसे वाचवते आणि मला असं वाटतं की आपण हेच पैसे आपण खर्च करू शकतो आणि 10,000 रुपयाच्या रेंटमध्ये राहून आपण पैसे वाचवून आपण काहीतरी ट्रिप करू शकतो, आपल्या मुलांवर खर्च करू शकतो, त्यांच्या एज्युकेशनसाठी वापरू शकतो. आणि मग नंतर जाऊन मी 15,000ची शॉपिंग केली, मी स्वतःसाठीच शॉपिंग केली, आता मी फिरायला जाणार, स्वतःसाठी पण खर्च केला पाहिजे. मग मी तिथे गेली तेव्हा मंगळसूत्र घेतलं, मी इथे गेली तेव्हा कानातले घेतले, मी हे घेतलं, मी ते घेतलं. बाप रे, म्हणजे हे फक्त ऐकूनच किती बघा मंडळी किती कन्फ्युजिंग आहे हे. आणि या बाईला काय नेमकं करायचं आहे, काय दाखवायचं आहे, काय साध्य करायचं आहे? फक्त आणि फक्त पैसा 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 पैसा, बस. बाकी हिच्या आणि हिच्या नवऱ्यामध्ये, हिच्या मुलांचं, हिला कोणाला कसलंच काही हिला पडलेलं नाही आहे, कसली फॅमिली आणि कसलं काय. जेव्हा लास्ट टाईम नाशिकला होती त्यावेळेला पण ही प्रत्येक वेळेला बोलायची की मी इथे राहण्याचा निर्णय घेतला कारण इथे मग आता कंटिन्यू 2 वर्ष तरी त्यांची व्यवस्थित जातील आणि 2-3 वर्ष. अरे पण तू का नाही विचार करत की त्यांचं पूर्ण एक स्कूल लाईफ एका स्टेडी एन्व्हायरमेंटमध्ये, एका स्टेडी याच्यामध्ये जाऊ देत, आणि एखाद्या व्यक्तीला माहिती आहे आपल्या नवऱ्याची ट्रान्सफर वगैरे होते तर मग ती एक आपला बेस ठेवते. जर तिला नवऱ्याबरोबर नाही फिरायचं आहे, असं 10 ठिकाणी तोंड मारत फिरत नाही 10 वेळेला. आणि तू काय लोकांना सांगते की मुलांच्या मनावर परिणाम होतोय, अजून काय आता कसला परिणाम व्हायचा बाकी राहिलाय? सगळं बघतायत ते, धडधडीत डोळ्यांनी बघतायत, कानांनी ऐकतायत, आणि तुमचे चाळे पण दिसत आहेत त्यांना. असं समजू नको की मुलांना काही समजत नाही, मुलांना सगळं समजतं. बोलाव तुझ्या बापाला, त्याच्यानंतर ऑन कॅमेरा तू इतकं रिव्हील करते, ऑन कॅमेरा तू इतकं काही गोष्टी बोलतेस, इनडायरेक्टली कम्युनिटी टाकतेस, या सगळ्या गोष्टी करते. घरात तर ते स्वतः बघतायत, तर त्यांना तर सगळ्या गोष्टी कानावर पडत असतील, त्यांना सगळ्या गोष्टीची सगळी माहिती असेल, काही लपून राहत नाही. इतके पोचलेले आईबाप असतील, असले चाळेवाले आईबाप असतील ना, त्या मुलांपासनं तशी मुलं लवकर मॅच्युअर होतात आणि त्यांना लवकर सगळ्या गोष्टी समजतात. आता त्याचे 2 परिणाम होऊ शकतात. एकतर ती मुलं तुझ्यासारखीच होतील, तुझ्यासारखीच होईल तुझी ती मुलगी, नाहीतर मग ती काहीतरी धडा घेईल आणि ती जे चुका आपल्या आईने केल्या त्या चुकांमधनं काहीतरी शिकेल. पण तुझ्यासारखीच जर झाली ना तर मग काय खरं नाही. बाप रे, म्हणजे घाणीतनं घाणच निपसते, तसंच ते काहीतरी होणार आहे. आणि राहिला प्रश्न माहेरी जाण्याचा, आणि माहेरी मी नाही जाणार आणि रिस्पेक्ट नसतो, आणि माहेरी आलेल्या मुलींना आणि लोक तोंडावर बोलत नाही, मागून बोलतात हे ते. अरे बाबा, लोकांना तुझ्या मागे नाही, तुझ्या तोंडावरच बोलतो आम्ही, आणि लोक काय आम्ही बोलतो. आणि माहेरी राहणं आणि माहेरी न राहण्याचा काही संबंध नाही तुझ्यासारख्या बायकांच्या बाबतीमध्ये. तू कुठेही राहिलीस तरी तुला लोक नावच ठेवणार आहेत,
कारण तुझी कर्मच तशी आहे, तुझी कामच तशी आहे, तुझे कांडच तसे आहेत. तू त्या लेवलचीच आहेस, त्याच्यामुळे तुझ्याबद्दल काय चांगलं बोलणार? तू स्वतः विचार कर ना. उलट माहेरी राहिलीस ना तर लोक म्हणतील तरी बाबा काहीतरी सेफ आहे किंवा राहते आहे, ठीक आहे बाबा, मुलांसाठी राहते आहे आणि नवरा येऊन जाऊन राहतो किंवा ही नवऱ्याला येऊन जाऊन भेटते वगैरे, कितीतरी लोक असं राहतात. पण ते न करता हे वेगळं राहण्यामध्ये तुला काय वाटतं की असं खूप इंडिपेंडंट आणि तुला खूप हुशार समजतील? हां, त्या बायका वेगळ्या असतात, तू वेगळी कॅटेगरी आहेस. आणि तुझी कॅटेगरी तुला आणि सगळ्या लोकांना, सगळ्या सगळ्या जे पण तुला पाहणारे आहेत, तुझ्या ओळखीचे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी असल्याशिवाय ना, धगधगत असल्याशिवाय आग पेट घेत नाही. तर कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय ना तुझं, म्हणूनच तुला लोक बोलतात, हे लक्षात असू दे. आणि तू माहेरी जा नाही तर कुठेही जा, तुझ्यासारखे ज्या बायका असतात ना, त्या कुठेही जाऊन आपले कामं करतच राहतात, त्यांना चैन नाही पडत. माहेरी काय तू सासरी पण नाही राहू शकत. सासरी तरी कुठे राहणार आहे? तुझं ते काय ते सारखं 10 वेळा बोलत असते, सैयाजीच्या बाजूला आहे, सैयाजीच्या बाजूला आहे. त्या घरात तुला एकटी ठेवलं तरी पण तिथे पण तू नाही सर्वाईव्ह करू शकत. आता काहीतरी कारण सांगशील, फालतू कारण. आता ते इनडायरेक्टली तर घेऊन आलीच आहे की कसं, आणि मग केपीला कसा प्रॉब्लेम आहे आणि लोक इथले मागासलेलेच आहेत. इतकं इतकं सिरियस स्टेटमेंट तू कुठल्याही सिटीबाबत कसं काय करू शकते? काय म्हणजे काही बोलायचं आपली लायकी तरी आहे का? आणि तू जी स्टोरी सांगितलीस, तू जे काहीतरी सांगितलं की काहीतरी रिक्षावाल्याबरोबर आणि जीपेचं वगैरे, ती अर्धी स्टोरी होती, ती तुझ्याकडनं कळलेली आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, ॲक्च्युली काय सीन आहे, तुझ्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा, तुझ्यासारख्या थुकरड बाईवर? आणि जर इतकंच जर तुला असेल ना, तर मग केपीचं नाव काढ ना. अगं कलंक आहेस तू, लाज आणलीस तू. सून बिन काय नाही, कसलं सून, असली सून नको. कोणाला म्हणवून घ्यायचं नाही आहे अजिबात, कोणी प्राऊड फील करत नाही. ते नाव काढ, जरा पण लाज बाकी असेल ना तर नाव काढ. इतकं जर नाचक्की केलीस ना, असंच आहे तसंच आहे, तर स्वतः पण नाव नको लावूस. नाहीतर मग काय तुला करता येतं ना चांगलं तर कर, नाहीतर गप बसायचं. फालतूगिरी नाही करायची जास्त. आणि ते परत हात बीत काही पकडून दाखवू नको, तेवढ्या पुरतंच तुमचं आहे वाटतं, तेवढंच. बोलली ना लास्ट पॉडकास्टमध्ये बोललेली ना की खुजली आली तेवढं खाजवायला मिळालं, बस तसंच आहे यांचं. बाकी कुठे ह्या माणसाने तिला मदत केली आहे की कुठे शिफ्टिंगमध्ये आला आहे की कुठे कधी घरचं काही काम करताना दिसतो, कधी कसली रिस्पॉन्सिबिलिटी घेताना दिसतो, की कधी कुठे हिच्याबरोबर खुशीने फिरताना हिच्याबरोबर खुश आहे असा कुठेच त्या माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागणुकीतनं कुठे काही अजिबात दिसत नाही. फक्त हात पकडायला लावते तेवढंच करायचं. आता तेवढंच राहिलं आहे बस, बाकी सगळं संपलेलं आहे यांच्यामधलं. तेवढं कधी थोडीशी लागते ना, त्याच्यासाठी पण बाकी रिसोर्सेस ह्यांनी जमा करून ठेवले असतील, पण एक कोण नाही मिळालं, खूप जास्त झालं तर मग खूप तुंबलं तर मग ते तुंबलेलं फ्लश आउट करायला म्हणून ठेवलंय स्टँड बायला. ही गोष्ट आपण आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये, म्हणजे एक आपण म्हणू शकतो की एक स्पेशालिटी किंवा एक तो मेन पॉईंट आहे तुम्ही विवाहित असण्याचा किंवा तुमचं वैवाहिक आयुष्याचा एक भाग आहे तीच गोष्ट. तेच आपल्या नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला, ह्या लोकांनी त्या संबंधांसाठी स्वतःच्या नवरा बायकोला स्टँड बाय ठेवलं आहे. म्हणजे बाकी ऑप्शन फर्स्ट प्रायोरिटीवर आणि स्वतः हे स्टँड बायवर. आणि म्हणून यांना हे हात पकडून आणि हे सगळं दाखवून प्रूव्ह करावं लागतं जगाला. हे ते लोक असतात जे रिअलमध्ये आयुष्यात ह्यांच्या काहीच राम उरलेला नसतो, फक्त लोकांना दाखवण्यासाठी हे सतत प्रूव्ह करत असतात. लोकांना म्हणा, घरच्यांना म्हणा, कशात तरी. तसं तर मला वाटत नाही की ह्यांच्या घरच्यांपासून पण काही लपलेलं असेल, आणि हिच्या तर माहेरच्यांना काही फरक पण पडतो असं अजिबातच वाटत नाही. एकदम म्हणजे थिल्लरपणाचा उच्चांक गाठलेली फॅमिली आहे ओव्हरऑलच. काय तर म्हणे की मी काहीतरी विसरले होते, मला समजत नव्हतं काय विसरले. आणि नंतर मला केपीला पोचल्यावर आठवलं की अरे मी तर माझी बॅगच विसरली, ज्याच्यामध्ये माझा लॅपटॉप आहे, हे आहे ते. मी तिथेच उतरली, बस पकडली, परत गेली आणि तिथून बॅग वगैरे घेऊन आली. आणि नंतर हिची वहिनी हिला कुठेतरी भेटली मध्ये, काहीतरी तिचीच बस पकडली आणि मग त्याच बसमधनं दोघी आल्या. रात्री 2:30 वाजल्यापासून ही तिथे बस स्टँडला बसली होती. आणि नंतर तुम्ही म्हणाल की सुरक्षितता नाही आहे, काय झालं तर मग हे पहिल्यांदा नाही आहे, हे पहिलेही रात्री अपरात्री प्रवास करायचा कशाला ना. म्हणजे
ऑफकोर्स म्हणजे कोणालाही कधीही फिरण्याची लिबर्टी असली पाहिजे, तेवढं सेफ झालंच पाहिजे. पण जेव्हा नाही आहे तेव्हा थोडी तरी आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपण आपली काळजी घेतली पाहिजे ना. ह्या अशाच बायका असतात. म्हणजे खरंच आता तुम्हाला वाटेल की मी सगळं असं विरुद्धच बोलते, पण खरंच ना, हे लोकच जे आहेत ह्यांच्यामुळेच ह्या अशा केसेस होतात किंवा अशा गोष्टी होतात. ऑब्व्हियसली आपण फिरलं पाहिजे, आपण कधीही आपण जाता आलं पाहिजे आपल्याला, पण मुद्दामून करणं आणि आपली काहीतरी मजबुरी असणं किंवा आपल्याला इमर्जन्सीमध्ये गोष्टी कराव्या लागणं, ह्यामध्ये फरक असतो की नाही. हे मुद्दामून वात्रट चाळे करायचे. आणि हिच्या बहिणीला काय डायरेक्ट बस वगैरे नाही, बरोबर हिच्या बहिणीला माहिती होतं की ही त्यावेळेला पुण्यात असणार आहे आणि ही त्यावेळेला तिथूनच बस पकडणार आहे, आणि हिला पण माहिती होतं की ती पण आत्ताच येणार आहे की काय. म्हणजे 2 क्लिप असे जॉईन करून काहीतरी हे लोक उलटपुलट करून पब्लिकला येडा बनवत आहेत. तसंच हिच्या मैत्रिणीच्या बाबत, तिची कोणतरी सो कॉल्ड फॉलोअर कम फ्रेंड तिला मिळाली. एकतर हिला मिळाली आणि भेटली, याच्यातलं काय सगळेच वांदे आहे त्यांचे. तर माझी मैत्रीण एकदम विचार करून बोलतात, पण चुकीचंच बोलतात. एकदम विचार केला, माझी मैत्रीण मला मिळाली, भेटली असतं ते चड्डे. हां, तर मग ती ही मिळाल्यानंतर मग असं कोइन्सिडेंटली मग मी तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या, आम्ही खूप गप्पा मारल्या. आणि मला मग मी नंतर दर्शन करणार होते, कारण मला लाईनला लागून दर्शन करायचं होतं वगैरे हे सगळं. जर ती तुला कोइन्सिडेंटली भेटली, जर ती तुला असंच म्हणजे ती तिथे अचानक आलेली आणि तुला भेटली, तर ती तुझ्यासाठी गिफ्ट आणि हे सगळं कसं काय घेऊन आली, कसं काय अचानक प्रकट झाले का गिफ्ट. आणि असं पण नाही बाबा की तिथूनच काहीतरी खरेदी करून हिला दिलं, फ्रेम वगैरे काहीतरी करून घेऊन आलेली, म्हणजे कस्टमाइज गिफ्ट घेऊन आलेली ती. म्हणजे तिला माहिती होतं की तू तिथे येणार आहे, तुमचं वेल प्लॅन्ड होतं. आणि काय दाखवते की मला अचानक भेटले वगैरे. कोण तुम्हाला अचानक वगैरे भेटत नाही, कोणी तुम्हाला ओळखत पण नाही, कोण थुकत पण नाही तुमच्या तोंडावर. बघितलं तुमच्या ते चौकटी घाण. एक तुला बाद केली आहे ना आता, बरोबर, मावसांनी मारून बघितल्या गोळ्या, पण तू तिचं रेकॉर्डिंग लीक केलंस ना चड्डे, म्हणून तुला असंच पाहिजे, असंच बघितलं, असंच आहे, अशीच आहे, हिनेच केलं होतं ते. आणि तेव्हा पण असाच आवडला, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. पण तो तर मावसाडचा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणून मावसाडने तुला बरोबर पकडली आणि ना अशी फेकून बाजूला केली. असंच तुला ना सगळे तुझे असे धंदेच असे आहेत ना की तुला सगळे असे फेकून बाजूला करतात. लक्षात येतंय का तुला? जरा बंद कर खोटेपणा, आणि जरा ना स्वतःची जनाची नाही तर मनाची लाज बाळ. आणि ती बघिता श्यामळे, तू गप्प बस. काय तर मध्येच काय ते पैसे पण ए गब्बस शेमडे, तुला एवढं होतं तर स्वतः द्यायचं ना पैसे. इतकं म्हणजे ह्या दोघींनी, हिने तर चड्डी स्पेशली इतकं बोलत होती की असं नाही, जीपे नाही आणि माझ्याकडे कॅश नव्हती, तर मग असं, आणि मग कॅश कुठून आणू मी वगैरे. अरे तुझी वहिनी काय कामाची आहे, तिच्याकडे काय 5 पैसे पण नाही, एकदा पण नाही बोलू शकत की बाबा ताई तुम्ही मला जीपे करा, मी देते कॅश. तिच्याकडे पण नाही, तिला तर भिकत लागलेली असते नुसती. आणि कसलं काय म्हणे की असं रिलेशन असं ठेवायला लागतं आणि मग तिला मी देते आणि मी चांगल्या वस्तू देते वगैरे. अरे राहू दे. काय माहिती आहे ना, दारिद्र्य रेषेखाली सरकारला लुबाडून, सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेऊन लुबाडणारी फॅमिली आहे तुमची खाणारी. कसली काय, काही ना सोन्याचा कुंकार घेऊन दिला असं मला शेमाडी भोगिता. तेच मी बोलते ना, आय गो बॅक टू माय फर्स्ट स्टेटमेंट, जे मी आधी म्हणाली होती व्लॉगच्या आपल्या पॉडकास्टच्या स्टार्टिंगलाच, की हिची फॅमिली तर एकदमच गईगुजरी आहे. हिची फॅमिलीच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. त्याचं ज्वलंत उदाहरण वावी यायची बहिणी आहे ताई आणि त्यांची टाटूवाली सासूबाई. तो केपीवाले जागे व्हा आणि बघा जरा काय कशी तुमच्या नावाचा वापर करून तुमचीच कशी मारते. आणि नाशिकला सेफ असतं म्हणे, नाशिकला माझे दादा वहिनी आहेत. कोण ते कालचे दादा वहिनी ते म्हणत असतील, ते पण काय त्यांचं चॅनल आहे, ते काहीतरी हे करण्यासाठी हिला मदत करतायत. पण त्यांना हे माहिती नाही आहे की ही मा पोचलेली आहे. ही काही कोणाशी काही तुमचं काही चांगलं किंवा तुमच्याशी हितसंबंध जोडणार नाही आहे. उद्या त्या दादाला दिन में भैया रात में सह्या करायला पण ही कमी मागे पुढे बघणार नाही, अशातली आहे ती. त्याच्यामुळे जरा लांबच राहा आणि
नसत्या फंद्यात पडू नका. तुम्हाला वाटत असेल तिची चाटून चाटून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्याल, पण तुमचा फायदा होणार नाहीये. ती खूप 4 पावलं तुमच्यापेक्षा पुढे पोचलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात कलेश होतील, तुमचं आहे नाही ते सगळं खराब होईल. ह्या लेवलला ही आणून ठेवेल तुम्हाला. फायदा राहील बाजूला, भलतंच काहीतरी होईल. तर तुमचा जो संसार आहे आणि जे काय आहे तो टिकवून ठेवा आणि जे तुमच्या मेहनतीने जे तुमच्या नशिबात असेल तसं तसं हळूहळू प्रोग्रेस करा. ते जास्त बेनिफिशियल ठरेल तुमच्यासाठी. आणि हिला म्हणा, ए चड्डी तू कल मत आना और कभी भी मत आना. ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. ही पण त्यातलीच आहे, त्याच गँगची मेंबर आहे. हां असो तर मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्सलामा.